हॅलो मित्रांनो, तुम्हाला मी माझी पोझिशन दाखवायच्या आधी अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल ना, तर माझा आज हायेस्ट प्रॉफिट 4,500पर्यंत गेलं. 4,400च्या आसपास मी माझा हायेस्ट प्रॉफिट बघितलेलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की अगर ह्या लेवलच्या वरती मार्केट ओपन होते आणि अगर वरती जात असेल तर आपण वरच्या साईडला एंट्री घेऊ शकतो. तर त्याचप्रमाणे बऱ्यापैकी वरती गेलं. ओके, माझा आजचा टार्गेट 6,000 रुपये होता. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, कारण मी कालच सांगितलं की मला 6,000 रुपये मिळतात, कारण माझे बॅक टू बॅक 4 दिवस लॉस झालेला. बरोबर, छोटे छोटे लॉस झालेले. तर माझा मोठा प्रॉफिट घ्यायचा प्लॅन होता आणि मला वाटलं पण होईल जाईल म्हणून, कारण ते 4,500 झालं ना, तर अगर मार्केट इकडे साईडवेज तरी राहिलं असतं ना तर मला 6,000 इझिली मिळाले असते. पण शेवटी परत त्याने डाऊन साईडलाच आणलं पूर्णपणे. तुम्ही आता पोझिशन बघत असाल तर आता मला सध्या 2,900 प्रॉफिट सध्या चालू आहे, म्हणजे कंप्लीट झालं. मी त्या प्रॉफिटमध्ये ॲक्च्युली तेवढा खुश नाही, कारण मला आज वाटलेलं की आपल्याला 6,000 तरी आज मिळतील. कारण बघा, काल मला लॉस झाल्यामुळे माझं ओव्हरऑल 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत मी 4,000 नेट प्रॉफिटमध्ये होतो. बरोबर, ते माझा कुठेतरी बऱ्यापैकी 10,000 पोचलं असतं. आणि आता 2,900 झाले, समजा 500 रुपये समजा ब्रोकरेज गेले, तर 6,500 रुपये मी आता या वीकमध्ये प्रॉफिटमध्ये, म्हणजे 1 तारखेपासून 12 तारखेपर्यंत. ठीक आहे, त्याच्यामुळे 6,000 झालं असतं तर बरं आलं असतं. पण मार्केटने परत वरच्या साईडने परत खालच्या साईडला मार्केट आलं आहे. आता मार्केटला तुम्ही बघत असाल 3 दिवस मार्केटने कुठेही मूवमेंट नाही केला आहे. तर उद्या रेडी राहा. उद्या कुठे ना कुठे निफ्टी कुठे ना कुठे चांगल्या प्रकारे मूव्ह होऊ शकते, कारण डेली टाईम फ्रेमवरती 3 रेड कॅन्डल बनवले आहेत. तर एक मोठी मूवमेंट याची चान्स आहे. तर तुम्ही त्या निफ्टीमध्ये बघू शकता. मी स्वतः निफ्टीमध्ये करणार आहे. ओके, बघूया निफ्टीमध्ये करणार. उद्या 2 लॉट पी सेल करीन आणि जे पण प्रॉफिट किंवा लॉस असेल ते तुम्हाला मी अपडेट करून देईन. ठीक आहे, काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.